नमस्कार. नमस्कार. आपल्याकडे हे भैया आलेले आहे. कुठून आलेले भैया तुम्ही? श्रीगोंदा तालुका, जिल्हा अहमदनगर. तुमचं गाव कोणतं? तांदळे. तुम्हाला आमचं बाईक केंद्राची आम्हाला माहिती भेटली होती. हां, तर तुम्हाला कोणी सांगितलं आपलं ऑफिस? मोबाईलवर बघितलं होतं आम्ही. मोबाईलवर बघितलं, यूट्यूबवर बघितलं का? यूट्यूबवर बघितलं होतं. त्या ॲड्रेसवर आलतो आम्ही. हां, तर मग तुम्हाला म्हणजे तुमचं नाव काय आहे? दिलीप किरुमांडे, तांदळे नाव. तर मग तुमचं पहिलंच लग्न आहे का पहिलं झालेलं आहे? पहिलं झालं, सेकंड झाली. सेकंड झालं. तुम्हाला मग मुलं वगैरे काही आहे का? एक मुलगी. एक मुलगी. किती वर्षाची मुलगी? ती आहे साधारण एक 7 वर्ष. 7 वर्षाची मुलगी आहे. हे भैया कोण आहे तुमच्यासोबत आलेले? मित्र आहे का? नाही, भाऊ आहे माझा. मावस भाऊ आहे. तर मग तुम्ही दोघं जण आले. तर मग तुम्हाला म्हणजे घरी भाऊ वगैरे आहे का? एक बहीण आहे, मी, आई. 6 एकर बाग आहे ती मला. 6 एकर बाग आहे. ती शेती आहे, घर आहे का? एक प्रॉपर्टी माझी आणि लाईटिंग वगैरे सगळे काम घेतो कॉन्ट्रॅक्ट. ओके. तर मग तुम्हाला म्हणजे भाऊ नाही का? नाही, एकलेचे? एकलेचे. एकलेचे. मग आई वडील आहे का? वडील वडील वारलेले. वडील वारलेले. तुमची कास्ट कोणती आहे? 96 मराठा ब्रँड. 96 मराठा आहे. तर तुम्हाला म्हणजे तुमच्याच कास्टमधली मुलगी पाहिजेत ना? नाही, जर समज बाय चान्स जर मुलगी जर तशी जर असेल तर मग म्हणजे अदर कास्टमध्ये पण एखादे आले चांगले असते तर चालते तुम्हाला. तर तुम्हाला घटस्फोटीत विधवा चालते, विधवा पण चालते ना? चालेल, पण मुलगी तशी पाहिजे. ओके, चालेल ना. तर मग हां, तर मग मुलीला जर एखादा मुलगा किंवा मुलगी असली तर चालेल का? तुम्ही समवू शकता का? समवू शकता ना? शेती तुम्हाला बागायती 6 एकर शेती आहे, घर पण आहे स्वतःचं. फक्त मुलीला यायचं आणि करायचं बस. बाकीचं दुसरं कुठलेही काही नाही. अजिबात नाही. तुम्हाला काही म्हणजे कुठली काही अपेक्षा? व्यसन पण नाही काही. मग अशीच मुलांना मुलींना खरं म्हटलं तर अशा मुलांनाच लोकांना मुली द्यायला पाहिजे, पण लोकांना समजत नाही. मी तर लोकांना तेच सांगते, तुम्ही एवढं प्रॉपर्टी बघतात, सगळं बघतात आणि शिक्षण बघता, नोकरी बघता आणि मुलगाच जर चांगला नसला, तो जर व्यसनी असला तर काय कामाचं? मी बऱ्याचशा लोकांना असंच सांगते की तुम्ही ना तर फक्त मुलगा बघा. मुलगा जर चांगला असला, जोडीदार चांगला असला तर ते खूप कमवू शकता ना. आता तुमच्याकडे जर प्रॉपर्टी पण आहे, संस्कार पण आहे, तुमचं व्यसन कुठलं व्यसन पण नाही आहे, एकदम तुमचं म्हणजे सगळंच चांगलं आहे, काहीच पाहायचं काम नाही. तर चालेल. आपण हे भैयाचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. मग जर कोणाला तुमचा परिचय आवडला असेल तर ते तुम्हाला कॉल करू शकता, किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 88 063 90 616. या नंबरवर पण तुम्ही संपर्क करू शकता. आणि या भैयाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 77 चालेल. तर आवडला असं नाही एखाद्याला परिचय तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्यासोबत संपर्क साधू शकता. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.